आपण सगळ्यांनी गणपती बाप्पांची मूर्ती पाहिली आहे, बरोबर? आणि त्यांच्या पायाशी एक छोटासा जीव नेहमी असतो, तो म्हणजे उंदीर. कधी विचार केलाय की एवढा मोठा देव आणि इतकासा लहान जीव, ही जोडी जरा वेगळीच वाटते नाही का? तर यामागे खूपच रंजक कथा आहे. चला, आज आपण तीच गोष्ट ऐकूया. हो, हाच तो प्रश्न जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच. गणपती बाप्पांसारखा विशाल देव एका चिमुकल्या उंदरावर स्वार कसा होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर एका स्वर्गातल्या गंधर्वाच्या गर्वातून सुरू होतं आणि एका अनपेक्षित शरणागतीवर येऊन थांबतं. तर मग ही गोष्ट कशी उलगडते ते पाहूया. सगळ्यात आधी आपण एका गर्विष्ठ गंधर्वाला भेटू, मग तो कसा एक विनाशकारी उंदीर बनतो ते पाहू, एका ऋषींची प्रार्थना ऐकू, गणेशाचा दैवी पाश पाहू, एक आश्चर्यकारक प्रस्ताव आणि शेवटी तो उंदीर देवाचं वाहन कसा बनतो, हा सगळा प्रवास आपण एकत्र करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपली गोष्ट सुरू होते थेट स्वर्गात, देवराज इंद्राच्या दरबारात. आणि इथेच आपली ओळख होते क्रौंच नावाच्या एका गंधर्वाशी, ज्याला त्याच्या एका चुकीची खूप मोठी किंमत मोजावी लागली. जरा कल्पना करा, इंद्राची सभा भरलीये, मोठमोठे देवदेवता गंभीर विषयावर चर्चा करतायत, पण तिथेच बसलेला हा क्रौंच नावाचा गंधर्व, त्याचं लक्ष मात्र पूर्णपणे दुसरीकडेच आहे. त्याला जराही कल्पना नव्हती की त्याचं हे वागणं त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. बघा, एका बाजूला किती गंभीर चर्चा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला हा क्रौंच, तो चक्क अप्सरांसोबत थट्टामस्करी करण्यात रमला होता. त्याचा हा उद्धटपणा थेट देवराज इंद्राच्या नजरेत आला. आणि मग काय, त्यांचा क्रोध अक्षरशः भडकला. क्रौंचाचं हे वागणं पाहून इंद्रांना अजिबात सहन झालं नाही. ते रागाने म्हणाले, तुला या सभेची काहीच किंमत नाही? जा, तू उंदीर होशील. आणि झालं. इंद्राच्या मुखातून निघालेला शाप खरा ठरला. त्या सुंदर गंधर्वाचं रूपांतर एका बलाढ्य महाकाय उंदरात झालं. तर इंद्राच्या शापामुळे क्रौंचाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. तो गंधर्व राहिला नाही. आता तो एक उंदीर बनून थेट पृथ्वीवर आला होता, जिथे त्याने एक नवाच विध्वंस मांडला. तो महाकाय उंदीर स्वर्गातून थेट येऊन पडला तो पराशर ऋषींच्या शांत आश्रमाजवळ. आता तो साधासुधा उंदीर नव्हता, त्याच्यात एका गंधर्वाची शक्ती होती. आणि ह्याच शक्तीचा वापर तो चांगल्या कामासाठी नाही तर विनाशासाठी करू लागला. त्या उंदराने आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला. बघता बघता सगळं अन्नधान्य खराब करून टाकलं. ज्ञानाने भरलेले पवित्र ग्रंथ आणि पोथ्या कुरतडून फेकल्या. आश्रमातल्या लोकांचे कपडे फाडले. सगळीकडे एकच हाहाकार माजवला. आता या उंदराच्या त्रासाला सगळेच हैराण झाले होते. जेव्हा कुठलाच उपाय झाले ना, तेव्हा पराशर ऋषींनी शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी मार्ग निवडला. हो, पराशर ऋषींनी हात जोडले आणि विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्या श्री गणेशालाच साकडं घातलं. त्यांनी प्रार्थना केली, हे गजानना, कृपा कर आणि आम्हाला या संकटातून वाचव. आणि भक्ताची मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचतेच. विघ्नहर्ता गणेशाने पराशर ऋषींची हाक ऐकली आणि त्या विनाशकारी उंदराला धडा शिकवण्यासाठी ते स्वतः तिथे प्रगट झाले. गणपती बाप्पा प्रकट होताच त्यांनी आपला दैवी पाश त्या उंदराच्या दिशेने फेकला. तो पाश विजेच्या वेगाने उंदराचा पाठलाग करू लागला. उंदीर घाबरून पाताळात पळाला, पण पाशाने तिथेही त्याचा पिच्छा सोडला नाही. अखेर त्याच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आणि एका क्षणात तो उंदीर गणपतीच्या चरणाशी हजर झाला. आता तो शक्तिशाली उंदीर गणेशाच्या ताब्यात होता. पण कथा इथे संपत नाही. उलट आता तर त्याच्या गर्वाची खरी परीक्षा सुरू होणार होती. उंदराने शरणागती पत्करली होती म्हणून दयाळू गणपतीने त्याला एक वरदान मागायला सांगितलं. पण गंमत बघा, एवढा सगळं होऊन सुद्धा त्या उंदराचा म्हणजे क्रौंच गंधर्वाचा गर्व तो काही कमी झाला नव्हता. तो गर्वाने गणपतीलाच म्हणाला, मला तुझ्याकडून काहीही नकोय. उलट तुला काही हवं असेल तर तू माझ्याकडे माग. म्हणजे बघा, शरणागती पत्करूनही त्याचा अहंकार किती मोठा होता. उंदराचं हे बोलणं ऐकून गणपतीला राग नाही आला, उलट त्यांना हसू आलं. आणि त्यांनी त्याच्या याच गर्वाला त्याच्यासाठी एक सन्मान बनवण्याचा एक अनोखा मार्ग निवडला. गणपतीने हसून म्हटलं, अच्छा असं आहे का? ठीक आहे, जर तू खरंच वचन देत असशील तर मग आजपासून तू माझं वाहन हो.
बघा, गणेशाने त्याच्याच शब्दांमध्ये त्याला कसं अडकवलं. त्या गर्विष्ठ उंदराने लगेच तथास्तु म्हटलं आणि पुढच्याच क्षणी गणपती बाप्पा त्याच्या पाठीवर विराजमान झाले. आणि त्याच क्षणी त्या उंदराला आपली चूक समजली. केवढा मोठा बदल आहे हा. काही वेळापूर्वी जो उंदीर माझ्याकडे वर माग असं म्हणत होता, तोच आता गणपतीच्या वजनाने दबून प्रार्थना करत होता, हे देवा, कृपा करा, तुमचं वजन मला सहन होईल इतकं करा. त्याचा सगळा अहंकार एका क्षणात गळून पडला. आणि त्या दिवसापासून तो गर्विष्ठ गंधर्व गणपतीचं नम्र वाहन झाला. वाहन म्हणजे फक्त प्रवास करायचं साधन नाही, तर ते देवतेच्या शक्तीचं आणि गुणांचं प्रतीक असतं. म्हणजे क्रौंचाला शक्तीसोबतच एक खूप मोठा सन्मानही मिळाला. तर मग या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? खरी शक्ती आकारात असते की नम्रतेत? अहंकार आपल्याला कुठे घेऊन जातो आणि सेवाभाव आपल्याला काय मिळवून देऊ शकतो? ही कथा आपल्याला याच प्रश्नांवर विचार करायला लावते. अशाच अधिक आध्यात्मिक माहितींसाठी अध्यात्म विचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.